गोरेगाव हत्याकांडानंतर भीमराज सेनेची धाव, पीडित कुटुंबाला दिलासा, सामाजिक सलोख्याचं आवाहन। गोरेगाव येथील हत्याकांड प्रकरणानंतर परिसरात तणावाचं वातावरण असताना भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू थाटे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह पीडित कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी जितू पवार, लवेश साळवी, स्वप्नील मोरे, आदित्य मोहिते आणि बिपिन हट्टी हेही उपस्थित होते। या शिष्टमंडळानं पीडित कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली। कुटुंबियांच्या भावना समजून घेत न्याय मिळावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। दरम्यान आरोपी इतर समाजातील असल्याने या प्रकरणामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भीमराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी काळे यांच्याशी चर्चा केली। सर्वांनी शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं असून पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू असल्याचं सांगितलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी दिनेश चापळकर। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपल्या समाजातील नवतरुणी पल्लवीताई मोरे यांची जी हत्या अत्यंत निर्गुणपणे झालेली आहे, गोरेगाव या ठिकाणी लोणारेच्या चौकामध्ये जे एक लॉज आहे त्या लॉजमध्ये अनिश मालदार नावाचा त्याच्यावर आरोप आहे। त्याने त्या ठिकाणी लॉजमध्ये रूम बुक केली। तिथं तो सकाळी 10 वाजल्यापासून पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी होता, परंतु त्याची कुठली एंट्री नव्हती। त्याच्या तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते आणि अनधिकृत लॉजमुळे या ठिकाणी आमच्या एका लेकीचा जीव गेलेला आहे। त्याने आमच्या दीदीला फोनवर धमकी दिली की तू ये, नाहीतर मी रेल्वे खाली आत्महत्या करेल, आणि त्याने ते व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं रेल्वे ट्रॅक। म्हणून आमची लेक त्यांना भेटायला गेली। ती भेटायला गेल्यानंतर त्याने अशा प्रकारे तिची हत्या केली। त्या हत्येचा आम्ही या ठिकाणी निंदा करतो, परंतु या महाराष्ट्रातील रायगड मधली पोलीस झोपलेली आहे का? कारण आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे। एकतर त्या अनधिकृत लॉजवरती आधीच कारवाई झाली असती तर आज ही घटना घडलीच नसती। आमची अशी मागणी आहे की त्या लॉजचा जो मालक आहे त्याला देखील या प्रकरणामध्ये सहआरोपी करावे, आणि जो आरोपी मुस्लिम समाजाचा आहे आणि उद्या तो मुस्लिम समाजाचा मुलगा आणि दलित समाजाची मुलगी यांचं जे प्रेम प्रकरणाचं जे भांडवल करून या महाराष्ट्रातील काही जातीवादी लोक या प्रकरणाचा राजकारणासाठी जर वापर करत असतील तर त्यांनी या प्रकरणामध्ये राजकारण करू नये। कारण तुम्ही नेहमीच मुस्लिम समाजाच्या बाबतीत आणि दलित समाजाच्या बाबतीत राजकारण करत असता। हे निव्वळ माझ्या दीदीचा मर्डर आहे आणि त्याची चौकशी करावी। कारण जो आरोपी असतो त्याला कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो, आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं आम्ही जातीवाद आणि धर्मवाद मानत नाही। त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणीही जातीयतेचा रंग आणि धर्मातेचा रंग देऊ नये। या पीडित कुटुंबाला तात्काळ 25 लाखाची मदत देण्यात यावी, कारण हा जो गुन्हा आहे हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। म्हणून प्रशासनाने 25 लाख रुपयाची तात्काळ मदत द्यावी। या परिवाराला सरकारी एकाला नोकरी देण्यात यावी आणि यांचं पुनर्वसन करावं, ही आमची भीमराज सेनेची इथल्या सर्वपक्षीय सामाजिक संघटनेचे लोक यांची आमची मागणी आहे। 2 दिवसाच्या आतमध्ये त्या आरोपीला अरेस्ट करावी, अन्य संपूर्ण महाराष्ट्रातून येत्या 25 तारखेला या गोरेगाव या ठिकाणी मोठा जन आक्रोश होणार आहे, आंदोलन, आणि त्या आंदोलनाला मी माझ्या संघटनेच्या वतीने या आंदोलनाला उपस्थित राहू। आता DYSP आम्हाला भेटले, परंतु त्यांच्या बोलण्यावर आम्हाला विश्वास नाही। कारण जर या मुंबई पोलीसची एवढी खाती आहे की एका दिवसामध्ये त्या आरोपीला शोधू शकतात, परंतु त्यांनी आरोपी अद्याप शोधलेला नाही। त्यांच्या काम चुकारपणामुळे आरोपी फरार झालेला आहे। त्यामुळे त्या आरोपीला 2 दिवसात शोधावा, अन्यथा भीम सैनिकांचा आक्रोश तुम्हाला 25 तारखेला दिसेल। महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना माझी विनंती आहे की 25 तारखेला गोरेगाव रायगड या ठिकाणी उपस्थित राहावे। जय भीम, नमो बुद्धाय।